नमस्कार, मी नीलम तुमचं आजच्या या साध्या सोप्या रेसिपीमध्ये स्वागत करते. आज आपण थंडीमध्ये गरमागरम असे मेथीचे थालीपीठ करून पाहणार आहोत. या मेथीच्या थालीपीठासाठी लागणारे साहित्य मी थोडक्यात सांगते. मेथीच्या थालीपीठासाठी प्रमुख लागणारा घटक म्हणजे मेथी. ती स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली. मी चिरून घेत नाही. चिरून घेतल्यामुळे मेथीची चव कडवट येते. यामध्ये तुमच्या घरात असलेले सर्व पीठं तुम्ही वापरू शकता. मिक्स पीठ मी इथे तयार भाजणी वापरले. त्या भाजणीसाठी मी गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, अख्खे धने, जिरे, खायचे पोहे धुवून, भाजून घरघंटीवरून दळून आणली होती ही भाजणी. तुम्हाला त्या भाजणीची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे सर्व पिठामध्ये मेथी टाकून हळद, लाल तिखट, जिरे, पांढरे तीळ असल्यास पांढरे तीळ, ओवा टाकल्यामुळे हे थालीपीठ पचायला हलकं जातं. तसंच आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर हे सगळं करून पेस्ट टाकले. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही एखादा कांदा त्यात बारीक चिरूनही घालू शकता. मला आवडत नाही म्हणून मी तो घालत नाहीये. हे सर्व घातल्यानंतर छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने पाण्याचा हात लावून हे थालीपीठ प्लॅस्टिकवर किंवा कापडावर तुम्ही थापून घ्यायचं आहे. आपण हाताने थापतो म्हणूनच याला थालीपीठ असं म्हटलं जातं. गरम तवा करून घ्यायचा आहे. त्यावरती अलगद हे थालीपीठ ठेवायचं आहे. थालीपीठ कपड्यापासून वेगळं करताना पाण्याचा हात लावायचा आहे. त्यामुळे थालीपीठ कपड्यापासून पटकन वेगळं होतं. आता जे हे होल केले त्यातून आपण तेल सोडतो. त्यामुळे हे छान खमंग खुसखुशीत सोनेरी रंगावर भाजलं जातं. दोन्ही साईडून छान असं भाजून घ्यायचं. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तेल, तूप, लोणी, बटर जे आवडत असेल त्याने भाजू शकता किंवा नुसते असं भाजलं तरीही चालेल, काही नाही. एक थालीपीठ भाजते तोपर्यंत आपण दुसरीकडे दुसरं थालीपीठ थापवून घ्यायचं आहे. थालीपीठ थापताना मध्ये सारखा पाण्याचा हात घ्यायचा. त्यामुळे हे थालीपीठ छान थापलं जातं, नाहीतर पीठ हाताला चिकटून येतं. थालीपीठ आपलं दोन्ही साईडनं छान असं खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत भाजलं गेलं आहे. ह्या थालीपीठ तुम्ही दही, लोणचं, हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबिरीची चटणी, टोमॅटोची चटणी यासोबत तुम्ही सर्व करू शकता. ह्यावर तुम्ही बटर, तूप, लोणी जे आवडेल ते लावू शकता. मला हे पर्सनली गरम गरम थालीपीठावर तूप टाकून आवडतं आणि लिंबाचं, मिरचीचं लोणचं, दही आवडतं. तर मी आता हे खायला दही, लोणचं, मिरची आणि लिंबूचं आणि त्याच्यावर मस्त तूप टाकून घेतलं. रेसिपी आवडलीस तर नक्की लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.